नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि मी रेणुका. आणि आपण बघतोय की बिहारचा बिग बॉस कोण होणार. आणि आता देखील असं म्हटलं जात आहे मिलिंद की कदाचित लहान पक्षांचं महत्त्व वाढतंय का अशी शक्यता वर्तवली जाते. आत्ताचे आपण आकडे पहिल्यांदा बघूयात, कारण एनडीए आणि महागठबंधनमध्ये काटेकी टक्कर आहे. एनडीएला सध्या 106 मतांचा कल, 106 जागांवर कल मिळतोय असं दिसतंय. तर महागठबंधनकडे 107 जागांचा कल असल्याचं कळतंय. आणि एकीकडे एलजेपीला 4 आणि इतर पक्षांना जो आधी आकडा अगदीच 1 किंवा 0 असा होता, जो आता 4 वर पोहोचलाय. आणि असं देखील म्हटलं जातं की आता छोट्या पक्षांची जी बांधणी आहे त्याचं महत्त्व आता यामध्ये वाढू शकतं. त्यामुळे बिहारमध्ये आता चुरशीची लढत. त्यामुळे पुढच्या 5 वर्षांसाठी बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल हे आता स्पष्ट व्हायला सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते हेमंत टकले सर आपल्यासोबत आहेत. सर, आत्ताचे आकडे तर खूपच काटेकी टक्कर आहे. हे अर्थात कल आहेत, हे आकडे नाहीत. आकडे यायला आणखीन थोडासा वेळ लागेल. पण तुम्हालाही असं वाटतं की एक्झिट पोल काही आले असले तरी प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळी असू शकते, कारण बिहारच्या जनतेनं कायमच एक्झिट पोलला फसवलंय? काय आपण एक्झिट पोल ह्या वेगळ्या वेगळ्या निवडणुकांच्या मधले गेल्या 4-5 निवडणुकांमध्ये तरी तो बघतोय. आणि बरेच वेळा आता ताजं महाराष्ट्राचंच उदाहरण असं होतं की NCPला एक्झिट पोलमध्ये साधारण 10 ते 15 जागा देत होते, पण प्रत्यक्ष निकाल वेगळे आले. आपण बिहारच्या निवडणुकीकडे जे आत्ता आकडे आपल्यासमोर येत आहेत त्याच्यामध्ये एक बघितलं पाहिजे की सगळीकडे नेहमी असं म्हटलं जातं, किंवा आमचे जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पवारसाहेब, ते नेहमी सांगतात, राजकीय नेत्यांपेक्षा जनता अधिक शहाणी असते. त्यांना ते काय हवं आहे हे त्यांना नक्की कळत असतं. आत्ता माझ्या दृष्टीने महागठबंधनची टक्कर त्यांनी जी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक सबंध पिढी राजकारणाची बदललेली आहे. आणि ती बदललेली पिढी अशी आहे की ती म्हणते की बाकीच्या लोकांना तुम्ही विसरलेले असतील आणि मंगल राज सुरू झालेला असेल. एक हिंदी में नेशनल वाइड. सर, बिहार में तेजस्वी पर्व शुरू हुआ है, क्या कहना है आपका सर? बिहार में सबसे तेज तेजस्वी ये रुझान मैं देख रहा था. तेजस्वी के सामने प्रधानमंत्री, उनकी पूरी फौज, बहुत से राज्यों के मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडल, एक नीतीश कुमार की सरकार, सत्ता, ताकत, संपत्ति सब कुछ थी, लेकिन एक लड़का, युवा लड़का, जिसने कल ही अपनी ज़िंदगी के 30 साल पूरे किए, उस लड़के ने जिस तरह से एक आह्वान, एक चैलेंज खड़ा किया सबके सामने और आज टक्कर दे रहा है बिहार में, ये बहुत ही आने वाली राजनीति और भविष्य के लिए, देश के भविष्य के लिए मैं मानता हूँ एक अच्छा संकेत है, अच्छा शख्स है. जंगल राज के बाद वहाँ चल रही थी, लेकिन 15 साल से तो नीतीश कुमार जी की ही सरकार वहाँ चल रही थी, तो कौन सी जंगल राज वहाँ थी. लगता है लोग जंगल राज खत्म कर रहे आज, और तेजस्वी के नेतृत्व में मंगल राज शुरू होगा. केसी त्यागी वहाँ जेडीयू के बड़े नेता हैं और उन्होंने कहा कि कोविड के कारण वो चुनाव ट्रेल कर रहे हैं, पीछे जा रहे हैं, या हारने जैसे नतीजे जो भी आ रहे हैं. मुझे मालूम नहीं केसी त्यागी साहब का क्या बयान है और केसी त्यागी साहब क्या कहना चाहते हो. अगर कोविड की वजह से हार रहे हैं चुनाव आप, उसका मतलब है आपकी सरकार कोविड से लड़ने के लिए, जनता को सुविधा सुरक्षा देने के लिए नाकाम रही, और उसे ही जंगल राज कहेंगे. सर, महाराष्ट्रात झालेला सत्ता बदलामुळेच बिहारमध्ये देखील लोकांच्यामध्ये एक सत्ता बदलाचं परिवर्तन. मी तसं म्हणणार नाही. बिहारचं राजकारण वेगळं आहे, पण बिहारच्या राजकारणाचा निकाल काहीही लागू द्या दुपारपर्यंत, पण ज्या प्रकारची साहस, हिम्मत आणि भूमिका बिहारच्या जनतेनं घेतलेली आहे या सगळ्या लढाईमध्ये, त्याचा देशाच्या राजकारणावरती नक्कीच परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. बीजेपी ने जेडीयू को धोखा दिया चुनाव में सर, जिस तरीके से कैंपेनिंग थी. नहीं, मैं ये नहीं कहूँगा. मैं नहीं ये कहूँगा. उनका अलायंस था, और मुझे लगता है अगर एक दूसरे को धोखा देना यानी अपने ही सरकार के टांग खींचने जैसा था. मोदी का क्या जिस तरीके से ट्रेंड था, अब वो धीरे धीरे महाराष्ट्र से जो कम होना शुरू हुआ वो बिहार में भी. देखिए, महाराष्ट्र हमेशा
अपना कदम जो है वो सबसे पहले डालता है परिवर्तन की दिशा में। जब महाराष्ट्र में ही एक परिवर्तन हो गया तो पूरे देश में एक संदेश गया है कि हम भी बदलाव ला सकते हैं। जनता के मन में एक विश्वास, आत्मविश्वास भी पैदा होता है। युवा नेताओं के मन में आत्मविश्वास पैदा होता है। जो मैं बिहार में देख रहा था, पूरी यूथ जनरेशन तेजस्वी के पीछे खड़ी रही और उसके नतीजे हम देखने को अब जा रहे हैं। कमी क्या रहेगी बीजेपी या जेडीयू की कमी क्या रहेगी? देखिए, वो इतने महान लोग हैं, उसमें क्या कमी हो सकती है? सर, या निवडणुकीच्या भारी है। सर, या निवडणुकीच्या निकालामुळे भाजपला ओहोटी लागली असं म्हणता येईल, कारण ज्या प्रकारे कोणत्याही राजकीय पक्षाला कधीच ओहोटी किंवा भरती येत नाही। ही तात्पुरती एक व्यवस्था असते। बिहारमध्ये लोकांना बदल हवा होता, तो बदल लोकांनी केला। क्या आत्मचिंतन करना चाहिए बीजेपी और जेडीयू को? आत्मचिंतन किसको करना चाहिए बिहार में? नहीं, देश को आत्मचिंतन करने की जरूरत है 2024 में। वो बिहार, लेकिन सर बिहार में जिस तरीके का चुनाव शुरू हुआ तो महाराष्ट्र को लेकर एक मुद्दा बनाया गया बिहार के चुनाव में, क्या उसको बिहार की जनता ने नकार दिया? डेफिनेटली वो कोई चुनावी मुद्दा भी नहीं था और ना रहेगा। विकास का मुद्दा आना चाहिए था, रोजगार का मुद्दा आना चाहिए था। वो आप उस मुद्दे पर काम नहीं कर सके 15 साल में, इसलिए ये मुद्दे आप लेकर आए तो जनता ने वो नकार दिया। त्यामुळे संजय राऊत यांचं म्हणणं आहे की तेजस्वी यादव आणि आरजेडी हेच बिहारमध्ये किंगमेकर ठरतील, तेच किंग होतील आणि पुढची सत्ता नितीश कुमार यांची नसेल तर तेजस्वी यादव यांची असेल। आणि मिलिंद, आपण बघतोय की कालच त्यांचा वाढदिवस झालेला आहे तेजस्वी यादव आणि यांचा, आणि आपल्याला आपण जसं बघितलं होतं की एक तरुण नेतृत्व आता बिहारमध्ये येणार का अशी देखील चर्चा त्याच्यामुळे रंगताना दिसतेय, कारण त्यांनी केलेला अत्यंत महत्त्वाचा प्रचार। आणि आत्ताचे आपण बिहारचे बिग बॉस कोण याची आत्ता एक महत्त्वाची टॅली आली ती आपण बघतोय। 243 पैकी 226 जागांवरचे कल आता आपल्याला हाती येत आहेत, ज्याच्यात जेडीयूला आणि भाजपला 108, महागठबंधनला 109 आणि एलजेपीला 5 तर इतरांना 4 जागा मिळाल्यात आतापर्यंत, असे कल आता हाती येत आहेत। त्यामुळे बिहारचा बिग बॉस कोण हे आता काही वेळातच स्पष्ट होण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। हेमंत टकले आता आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते। हेमंत टकलेजी, आपल्याला काय वाटतं, कारण एकीकडे आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया बघितली आपण, खऱ्या अर्थानं तेजस्वी यादव यांचा नुकताच झालेला वाढदिवस त्यांना बिहारची जनता बर्थडे गिफ्ट देणार असं वाटतं? मला निश्चितपणे वाटतं की बिहारची जनता या नव्या उमेदीच्या तरुणाला संधी देणाऱ्या नेतृत्वाची, बदल घडवण्याची, परिवर्तन घडवण्याची, कारण ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्या डोक्यावर असलेलं पूर्वाश्रमींचं जे ओझं होतं ते बाजूला टाकून बिहारच्या जनतेला एक नवा शब्द द्यायचा प्रयत्न केला आहे, नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आम्हीच लढू शकतो हे त्यांनी बिहारच्या जनतेला सांगितलेलं आहे। प्रश्न असा होतो की पक्ष, झेंडे किंवा मोठं नेतृत्व यापेक्षा जनतेला आत्ता काय हवं आहे, कुठल्या परिस्थितीत ती जाते आहे, या कोविडच्या नंतरचं बिहार जे होतं त्या स्थलांतरितांचे जे प्रश्न होते आणि काहीही त्याच्याबद्दलची नीट काळजी किंवा तयारी बिहारच्या सरकारने केलेली नव्हती आणि तरुणांना ह्याच्याबद्दलचाच एक मोठा राग होता की तुम्ही सगळेजण आम्हाला विसरून हे सगळं करायला जात आहे। आणि जगभरात आपण जर पाहिलं, अमेरिकेचा अपवाद सोडला तर बाकीच्या ठिकाणी आता नेतृत्व हे नव्या जनरेशनकडे जात आहे, पक्ष कुठलेही असोत। आज तेजस्वींचा पक्ष जो आहे तो जुना पक्ष आहे, पण आज त्यांनी त्याला एक नवी उभारी दिली आहे, एक नवीन आयाम त्यांनी पैदा केलं आहे या निमित्ताने की जे बिहारच्या जनतेला हवं आहे। जनतेला काय हवं आहे, अमुक नेता हवा आहे, तमुक नेता हवा आहे, या पलीकडे सुद्धा त्यांच्या प्रश्नाशी निगडीत अशा गोष्टी करणारा माणूस जो स्वतःहून पुढे येतोय आणि सांगतोय की होय मी ह्याच्यात परिवर्तन घडवीन आणि बिहारच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे। आणि त्यामुळे मला निश्चित खात्री वाटते की शेवटचे निकाल जेव्हा प्रत्यक्ष आपल्या हाती येतील तेव्हा बिहारमध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला बघायला मिळेल। राहिला प्रश्न एक्झिट पोल्सचा, त्याच्यामध्ये दिलेलं जे होतं त्यापेक्षा
कमीचं हे जे चित्र आता जे दिसतंय ते ठीक आहे, ते काहीही असू शकतं. आपण अनेक वेळेला या अंदाजांबद्दल बोललेलो आहोत. पण एकूण जी मानसिकता बिहारच्या जनतेची आहे की 15 वर्ष राज्यावर असताना त्यांनी जे काय केलं त्याच्यामधल्या बऱ्याच त्रुटी राहून गेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं नैराश्य लोकांच्या मनामध्ये, विशेषतः तरुणांच्या मनामध्ये जे निर्माण झालेले, त्याला हाक घातल्यानंतर आपण बदल घडवू शकतो निश्चितच हा विश्वास वाटतोय का मतदारांना? हे काही पुढे वेळातच आलेला आहे. स्पष्ट होणार दिसेल. आताचे कल आपण एकीकडे बघतो आहोत आणि याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. पण त्याचबरोबर न्यूज 18 इंडियाचे राजकीय संपादक अमिताभ सिन्हा देखील आता आपल्या सोबत आहेत, पॉलिटिकल एडिटर. सर, आपका स्वागत है. ये आज के रुझान क्या बता रहे हैं? बिहार का बिग बॉस कौन होगा, आपको क्या लगता है? देखिए, बिग बॉस का तो अभी सवाल उठता नहीं है, क्योंकि अब तक रुझानों के हिसाब से 226 सीटों के रुझान आ चुके हैं न्यूज़ 18 पे, और उसमें 107 से प्लस जेडीयू एनडीए गठबंधन के और 110 के करीब आरजेडी के हैं. तो अब कम से कम जो 15 सीटें बची हैं, मुझे लगता है 16 सीटें, उसमें कितना भी अगर आधी भी बढ़ती हैं तो दोनों गठबंधनों को बहुमत नहीं आने वाला. एक अरसे के बाद ऐसा रिपीट होने वाला है. अब अगर मैं बता दूं, 2015 में क्लियर मैंडेट था महागठबंधन को, 2010 में एनडीए को क्लियर मैंडेट था, 2005 के नवंबर में जो चुनाव हुए थे उसमें क्लियर मैंडेट था, 2005 के फरवरी में जो चुनाव हुए थे उसमें क्लियर मैंडेट नहीं आया था. उसके बाद सरकार बनाने की कोशिश हुई थी, उसके बाद बिहार की जनता ने अब हंग वर्डिक्ट दिया है. यानी दो चीज़ें अब साफ हो गई हैं. एक, एंटी इनकम्बेंसी 15 सालों की भारी पड़ी, लेकिन जो दूसरी जो सबसे अहम बात है, मोदी फैक्टर, वो भी इस एंटी इनकम्बेंसी पे कहीं ना कहीं भारी पड़ा है. तभी इतनी बड़ी लड़ाई में बीजेपी एनडीए दिख रहे हैं. अगर बेरोजगारी एक मुद्दा था, महंगाई एक मुद्दा था, बिहार के लोग नाराज थे, जातिगत समीकरण बिखर रहा था एनडीए के हाथ से, ऐसे में प्रधानमंत्री मोदी की अपील और जो महादलित और जो नॉन यादव, नॉन कुर्मी ओबीसी हैं, जो मोस्ट बैकवर्ड कास्ट हैं, उनका जो सपोर्ट था वो मुझे लगता है काफ़ी काम आया है. जो दूसरा अहम फैक्टर है वो कोरोना काल में प्रधानमंत्री ने जो जनधन अकाउंट में खाते में जो पैसे भिजवाए हैं महिलाओं के, वो दूर दराज के गांव तक पहुंचाने में बिहार सरकार ने खासा योगदान दिया था. और साथ ही साथ जो कोरोना काल में प्रवासी लोगों के लिए, जो प्रवासी मजदूरों जो लोग वापस लौटे, उनके लिए जो काम किए गए थे, कई ऐसी चीज़ें हैं जो कि मुझे लगता है मोदी फैक्टर जिसे कहा जा सकता है, उसने काफ़ी कुछ इस बार एनडीए की लाज जरूर बचा ली है. लेकिन अमिताभ जी, आप इन चीज़ों को किस नज़रिए से देखते हो? हालांकि केंद्र सरकार की योजनाएं आम लोगों तक पहुंची, सड़कें बनी, अस्पताल बने, कॉलेजेस बने, लेकिन लोगों की जो भीड़ उमड़ी थी और लोगों का जो अच्छा खासा प्रतिसाद मिल रहा था, वो दवाई, सिंचाई, पढ़ाई, कमाई, सुनवाई, कार्रवाई, इसी को तो मिल रहा था. मैं आपसे बिल्कुल सहमत हूँ. मैं खुद बिहार से आता हूँ, और हालांकि बिहार छोड़े हुए अरसा बीत गया, 3 दशक बीत गए, लेकिन मैं इतना कह सकता हूँ कि बिहार को जिस मुकाम पे पहुँचना चाहिए था, इस 15 साल के लालू राज के बाद और 15 साल के नीतीश राज के बाद भी बिहार उस मुकाम तक नहीं पहुँच पाया है. और गरीबी हो, बेरोजगारी हो, उद्योग धंधे हो, कुछ बिहार में कहीं कुछ नज़र नहीं आता. वही अगर नेशनल हाईवे बना है तो जो कस्बों के अंदर जो सड़कें हैं वो खस्ता हाल में हैं. तो 2005 में जो लड़ाई शुरू की थी बीजेपी एनडीए ने नीतीश कुमार को साथ मिलाकर, 15 साल बुरा हाल, यानी लालू के 15 साल में बिहार का बुरा हाल हो गया. एक नई उम्मीद जगाई थी नीतीश कुमार की तस्वीर के साथ, एक अल्टरनेटिव, एक विकल्प दिया था. वो विकल्प लगता है अब धुंधला पड़ रहा है, और अब लगता है कि तेजस्वी एक युवा चेहरे के रूप में सामने आए. 10 लाख रोजगार की बात की, और वो ऐसा हिट हुआ लोगों, युवाओं के अंदर, और शायद एक सपना जगा गया बिहार के लोगों को कि एक नया चेहरा है, हो सकता है कि ये काम आए. तभी तेजस्वी अपने अगर 2-2.5 साल अगर उप मुख्यमंत्री रहे, तेजस्वी अगर इतना अच्छा कर रहे हैं, अगर अब एक लीडरशिप के रूप में, अगर विकल्प के रूप में उभरे हैं, तो ये बहुत बड़ी बात है बिहार के लिए. साथ ही साथ एक चीज तो और साफ हो गई है, नीतीश कुमार ने पहले भी ऐलान कर दिया उनका आखिरी चुनाव होगा, तो जेडीयू को भी ये सोचना होगा कि इस बार एंटी इनकम्बेंसी इतनी भारी उन पर क्यों पड़ी. तीसरा, बीजेपी को भी मंथन करना पड़ेगा कि कहाँ रणनीति में चूक हुई, कि मोदी फैक्टर अगर नहीं होता तो फिर अगर एंटी इनकम्बेंसी हावी होती तो क्या होता. तो अभी आत्म मंथन करने का समय अभी आएगा. अभी धीरे धीरे सारी सीटों का रुझान सामने आ जाने दीजिए, कौन सबसे नजदीक पहुंचता है बहुमत के 123-24 सीटों के, उसके बाद ही आंकलन हो पाएगा. लेकिन फिलहाल लग रहा है, पूछना चाहेंगे अमिताभ जी कि क्या चिराग पासवान किंग मेकर बन सकते हैं? देखिए, सीटें अभी उतनी नहीं आई हैं, लेकिन जो चिराग पासवान ने
एक अपनी नीति अपनाई थी कि हमें जेडीयू को हराना है, हमें नीतीश को मुख्यमंत्री बनने नहीं देना है। उस मुहिम में अगर 125 सीटों पर उन्होंने कैंडिडेट खड़े किए थे, 125 सीटों में मैं आपको बता दूं, अगर 10 से 15 सीट पर भी अगर वो जेडीयू को हराते, अगर पाए गए अगर अंतिम नतीजे आने तक, तो ये भी उनके लिए बहुत बड़ी अचीवमेंट होगी। उन्होंने एकदम, उनका तो सिंगल लाइन ट्रैक था, मैं मोदी का हनुमान हूं लेकिन मुझे नीतीश को हराना है। तो अगर एलजेपी की जरूरत पड़ी भी तो एलजेपी बोलेगी हमें नीतीश मुख्यमंत्री नहीं चाहिए, हमें सुशील मोदी उप मुख्यमंत्री नहीं चाहिए, आप नई लीडरशिप लेके आओ। तब बीजेपी को शायद कुछ मंथन करना पड़े, लेकिन फिलहाल जो चल रहा है, हो सकता है कि अंत में जरूरत पड़े, लेकिन अभी फाइनल नतीजे आ जाने देते हैं, उसके बाद ज़्यादा हम लोग बेहतर तरीके से आंकलन कर पाएंगे कि चिराग किधर जाएंगे। जी, आमतौर पे बिहार के राजनीति में देखा जाता है कि जातीय समीकरण जो होते हैं वो भारी मात्रा में चलते हैं। तो क्या इस बार जातीय समीकरण को तेजस्वी चेहरे ने तहस नहस कर दिया या तहस नहस करता दिख रहा है? फिलहाल 112 और 108 आंकड़े दिख रहे हैं फिलहाल। हाँ बिल्कुल, 112 109, अब हर पल रुझान बदलता रहा है, एक ±1 तो हो ही रहा है, लेकिन इतना तो साफ है ना कि तेजस्वी ने बहुत अच्छी परफॉर्मेंस दी है। तेजस्वी के नेतृत्व में पार्टी ने बहुत अच्छी परफॉर्मेंस दी है। तेजस्वी ने अगर कांग्रेस का साथ गठबंधन किया, तेजस्वी ने कुछ पार्टियों को अपने गठबंधन से बाहर किया, तेजस्वी ने कुछ पार्टियों को अपने साथ जोड़ा, तो जाहिर तौर पर ये उनकी रणनीति का ही हिस्सा था। और सबसे अहम बात है, इस बार तेजस्वी यादव किसी भी बीजेपी के बनाए एजेंडे में फंसते नजर नहीं आए। अगर उनको पाकिस्तान में पटाखे छूटेंगे या फिर अगर अर्बन नक्सल्स की बात हुई, लेकिन मुंगेर में जो हंगामा हुआ, इन तमाम हंगामों के बाद भी तेजस्वी यादव कहीं से विचलित नजर नहीं आए। उन्होंने अपना पूरा का पूरा ध्यान बेरोजगारी और महंगाई पे केंद्रित कर रखा था। तो जाहिर तौर पर हो सकता है कि एक पढ़ा लिखा तबका जो कि लालू राज के बाद का वोटर हो, जो कि 2000 के बाद का पैदा हुआ बच्चा हो, बिहार का 2001 का, वो 18 साल का जो पहला वोटर हो, उसको शायद वो अट्रैक्ट कर रहे होंगे। एक IPL खेला हुआ लड़का, एक इंग्लिश बोलता हुआ लड़का, एक हिंदी बोलता हुआ लड़का, तो एक हो सकता है कि उसमें एक तस्वीर नजर आ रही हो, तो एक हो सकता है युवा वोटरों को लुभाने में सफल हुए हो। और दूसरी बात, मुस्लिम और यादव जो कॉम्बिनेशन है वो उनके साथ इंटैक्ट रहा, जो इस रिजल्ट का नतीजा है। साथ ही साथ कुछ और जातियां पक्का उनके साथ जुड़ी हैं, ये धीरे धीरे आकलन में पता चलेगा। क्या हम ऐसा कह सकते हैं कि क्रिकेट से लेकर राजनीति तक तेजस्वी का पल्ला भारी पड़ेगा? देखिए, विकल्प के रूप में एक तैयार हो चुके हैं, इसमें कोई दो राय नहीं है। तेजस्वी एक बड़े नेता के रूप में उभर चुके हैं और अब कम से कम लालू की विरासत वो तो आगे बढ़ाएंगे ही, जिसमें जातीय समीकरण भी होगा और उसके साथ साथ भविष्य की का सपना भी होगा जो तेजस्वी दिखाने की कोशिश करेंगे, जो उन्होंने पूरी तरह से कोशिश की है कि मुझे लालू राज के बैगेज के रूप में मत देखो, मेरे पास 2.5 साल के उप मुख्यमंत्री पद का अनुभव है, उस राजकाज को देखो, फिर मेरा आकलन करो। जी, अमिताभ जी आपके पास दोबारा आएंगे। आपल्यासोबत हेमंत टकले सर सुद्धा आहेत। हेमंत टकले सर, जे मुद्दे वादाचे राहिले, ज्या मुद्द्यांमुळे आपण अडचणीत येऊ शकतो, हे तेजस्वी यादव यांनी फार वेळेत आणि आधीच ओळखलं आणि म्हणून हे आकडे जे बदललेले दिसतात ते त्यामुळे हे 100% त्याप्रमाणे तुम्ही म्हणता तसंच दिसतंय। कारण तेजस्वीनी मुळामध्ये आधीच्या 15 वर्षाची, म्हणजे यांची 15 वर्ष सत्तेतली, त्याच्याबद्दल न बोलता त्याच्या आधीच्या 15 वर्षावरती आणि एक प्रकारची नाही म्हटलं तरी सिंपथी असते ना। लालू प्रसाद यादव यांनी बिहारसाठी काहीच केलं नाही असं आपण म्हणू शकत नाही, आणि त्यामुळे ते तुरुंगात आहेत, ही सुद्धा एक बाब याच्यामध्ये होती। पण त्याचाही इमोशनली कुठेही वापर न करता जे समोर वस्तुनिष्ठ ज्याला म्हणता येईल, फॅक्ट्स अँड फिगर्स, बिहारमध्ये किती लोकांना नोकऱ्या नाहीत, किती बेरोजगारी आहे, किती लोकांना नोकरीची आवश्यकता आहे, स्थलांतरितांचे काय प्रश्न आहेत, हे लोकांना कनेक्ट होणाऱ्या गोष्टी आहेत। आमिष दाखवण्याचं काम NDAने यामध्ये अनेक वेळेला केलं आणि निवडणुकीच्या वेळेला काही घोषणा करायच्या। बिहारच्या निवडणुकीच्या मध्ये असंच केलं, वॅक्सिन तुम्हाला आम्ही फ्री देणार आहोत। अरे हा काय प्रश्न आहे का? वॅक्सिन सगळ्याच देशाला तुम्ही द्यायला पाहिजे, पण निवडणुकीसाठी सुद्धा कोविडचा अशा पद्धतीने वापर केलेला बिहारच्या जनतेला पोचलेला नाही। हाच प्रश्न घेऊन आपण श्रीमंत माने यांच्याकडे जाऊयात। माने सर, 2-3 भावनिक आव्हानं, एक तर कोरोना लस मोफत मिळणार आणि दुसरं नितीश कुमार यांनी म्हटलेलं की ही माझी आता शेवटची निवडणूक असेल, त्या अर्थानं फारसा काही प्रभाव पडतोय असं वाटतंय? कारण JDUला आता फक्त 45च जागा मिळालेल्या आहेत, म्हणजे कल आहेत, हे 45च कल आतापर्यंत JDUच्या पारड्यात आहेत।
मिलिंद, या नितीश कुमारांचे जे शेवटच्या 3ऱ्या टप्प्यातल्या प्रचाराच्या दरम्यान जो शेवटच्या 2 दिवसातलं त्यांनी ते जे ही माझी शेवटची निवडणूक असेल असं जे म्हटलं होतं, तर ते त्यांच्या विरोधात जाणारा मुद्दा आहे. त्यांनी जणू काही त्यांचा पराजय स्वीकारला अशा पद्धतीचा एक मेसेज मतदारांमध्ये गेला. त्याचा कदाचित त्यांना फटका बसू शकेल. हा एक भाग. दुसरा भाग सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की ही निवडणूक कुठल्या पार्श्वभूमीवर येते हे आपण समजून घेतलं पाहिजे. ही लॉकडाऊनच्या काळातली सगळ्यात मोठी निवडणूक आहे बिहारची, एवढ्या 243 जागांसाठीची. एक आपण महामारीच्या पॅन्डेमिकच्या एका मोठ्या क्रायसिसमधून जात आहोत आणि त्या क्रायसिसमध्ये ही निवडणूक जी होते आहे तर त्याचा निकाल खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण लॉकडाऊनमध्ये ज्या पद्धतीच्या हाल अपेष्टा आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागलं आहे, त्यात गरीब आहेत, काय अगदी नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर देशातला अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अशा सगळ्या एका क्रायसिसमधून आपण जात आहोत आणि त्याच्यामधली ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे त्याचा परिणाम निश्चितपणे या मतदानावरती होईल. आपले लोक आपले साधारणपणे कितीही भावनिक मुद्द्यांवरती लोक मतदान करतात असं आपण कितीही म्हटलं तरी ज्या वेळेला पोटापाण्याचे प्रश्न येतात आणि प्रत्यक्ष उपजीविका अडचणीत येते त्यावेळेला लोक अंतर्बाह्य हादरतात आणि त्यानुसार मतदान करतात. हा एक भाग आहे. दुसरा जो या काळामध्ये बिहारचे इलेक्शन असल्यामुळं आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे तो या स्थलांतरित मजुरांचा विषय करायला पाहिजे. आणि स्थलांतरित मजुरांच्या बद्दलची जी बेफिकिरी नितीश कुमारांनी दाखवली किंबहुना केंद्र सरकारने पण दाखवली, कारण ते ज्या वेळेला प्रचंड शेकडो किलोमीटरची पायपीट करत होते त्यावेळेला त्यांची कुणी दखल घेतली नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण गेलं तेव्हासुद्धा त्या पद्धतीची दखल घेतली नाही. इव्हन आपल्या ज्युडिशियल सिस्टीमनी सुद्धा त्याची पुरेशी दखल घेतली नाही. अनेक प्रचंड लाखो लोकांचे म्हणजे केंद्र सरकारच्याच आकडेवारीनुसार जवळपास 8 कोटी एवढे इंटरस्टेट मायग्रेंट्स जे आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले आणि त्या काळात त्यांचे जे हाल अपेष्टा झाल्या तर याचा म्हणजे कितीही तुम्ही त्यांना त्याच्यापासून दूर न्यायचा प्रयत्न केला तरीसुद्धा सामान्यपणे जन्मत तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर निश्चितपणे परिणाम होतो आणि तो झाला. काल संध्याकाळी एका ठिकाणी बोलताना असा पण एक युक्तिवाद झाला की त्याच्यातले 60% आता पुन्हा गेले. पण असं असतंय की ह्याच्यातला जो फिजिकल पार्ट आहे की जाणं परत येणं वगैरे याच्या पलीकडं या गरीब लोकांना ट्रीटमेंट काय दिली त्या भागातल्या त्या राज्याच्या किंवा त्या केंद्राच्या सरकारने, हे जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो खूप महत्त्वाचा एक भाग आहे या सगळ्या निवडणुकीवरती परिणाम करणारा. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो युवकांचा आहे. आता आपण फक्त युवा मतदार म्हणतो, पण या युवा मतदारांचा हा ॲस्पिरंट क्लास आहे, लक्षात घ्या. आणि हा ॲस्पिरंट क्लास जो आहे हा आता तुमच्या इमोशन्सवरती फारसा मतदान करत नाही. तो अतिशय फोकस्ड आहे, तो अतिशय प्रोफेशनल अशा पद्धतीने. आणि म्हणूनच मतदार आता नेमका काय कौल देत आहेत ते आपल्याला कळतंय. आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत. अमिताभ सिन्हा देखील आता आपल्या सोबत आहेत, न्यूज 18 इंडियाचे पॉलिटिकल एडिटर आता आपल्या सोबत आहेत अमिताभ सिन्हा देखील. सर, क्या आपको लगता है कि शुरुआती के जो रुझान मिले थे उसकी कांग्रेस का भी जो रेट था वो एक स्ट्राइक रेट शानदार रहा था? ये जो शुरुआती के रुझान मिल रहे हैं क्या उनके लिए भी एक उम्मीद जता जा सकती है? अमिताभ सिन्हा यांच्यापर्यंत आपला आवाज पोचत नाही, पण गेल्या वेळची जी निवडणूक होती रेणुका त्याच्यात काँग्रेसला 27 जागा मिळाल्या होत्या आणि आरजेडीला 80. त्यामुळे तशीही काँग्रेस बिहारमध्ये गेल्या काही काळामध्ये धाकट्या भावाच्या किंवा छोट्या भावाच्याच रूपात राहिलेली आहे. यावेळेचे आकडे जरा सुरुवातीला बरे आहेत. शेवट काय होतो हे आकडे सगळेच्या सगळे जेव्हा निकाल लागतील त्यावेळेला बघूयात 243चं काय होतं. अगदी खरं आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्यापर्यंत घेत येणार आहोत. पण आता एका ब्रेक नंतर पुन्हा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बिहारचा बिग बॉस कोण होणार याकडे सगळ्या बिहारच्या जनतेचं लक्ष लागलंय. खरं तर बिहारच्या जनतेनं ठरवलंय आणि ते मतदान यंत्रात बंद झालंय. फक्त ती मतदान यंत्र आता उघडत आहेत आणि सगळ्यांना जाहीरपणे कळेल पुढच्या थोड्या वेळात. आत्ताचे जे आकडे आहेत ते आपल्याला सांगतायत काटेकी टक्कर आहे एनडीए आणि महागठबंधनमध्ये. एनडीएकडे 115 जागांचे कल आहेत तर महागठबंधनकडे 110 जागांचे कल आहेत. 3 जागांवर सध्या एलजीपी आहे आणि इतर पक्षांना सध्या 5 जागा मिळाल्या असं चिन्ह सध्या पाहायला मिळते. 243 पैकी 233 जागांवर सध्या काय चित्र आहे हे आता आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवर. या बिहार निवडणुकीचं हे महाकव्हरेज ज्याच्यामध्ये बिहारचा बिग बॉस नेमका कोण होणार हे काही वेळातच आता स्पष्ट व्हायला सुरुवात आहे.
सुरुवातीला आपण जाणार आहोत अतुल शहा आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते, आणि त्यांच्याकडून आपण पहिली प्रतिक्रिया बघणार आहोत. एकीकडे 115 एनडीए आणि महागठबंधन 110 आहे अतुल शहा, पण तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? आजचा दिवस सगळ्यांसाठीच निर्णायक आहे. आधी एकीकडे असं म्हटलं जात होतं की कदाचित पारडं जड असेल भाजपचं, पण आता अगदीच काटेकी टक्कर दिसतेय. नाही, अगदी बरोबर आहे. कालपर्यंत सगळे सर्वे म्हणत होते की महागठबंधन स्वीप करणार आहे, पण आम्ही कन्सिस्टन्सी सांगायचो, कारण परफॉर्मन्स आणि लीडरशिप क्वालिटीज हे एनडीएच्या गठबंधनमध्ये आहे. एक नितीश कुमारचं नेतृत्व, त्याच्याच बरोबर प्रधानमंत्रींनी त्याला डायरेक्शन देणार आणि ज्या प्रकारे कामं झालेली आहेत 15 वर्ष, ते लोकांना त्याची माहिती आहे. आता हे बेमानी करून जे नोकऱ्या देणार, हे इम्पॉसिबल आहे. ते यू कुड फूल सम पीपल, पण लोकांना माहिती आहे त्यांनी काय डिलिव्हर केलं. जे काम झालेलं आहे कोविडच्या पिरियडमध्ये ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. राशन असेल, मग कॅश एन्टायटलमेंट असेल, मग त्याच्याबरोबर ट्रेननी जे लोकांना तकलीफ झाली होती, पण अनेक लोकांना 20 लाख लोकांना ट्रेननी त्यांच्या घरी पोहोचवलं. ह्या लोकांनी फक्त अपप्रचार केला, पण त्याला बळी पडले नाही. मी समजू शकतो की आता नेक टू नेक आहे, एंटी इन्कम्बन्सीचं नुकसान आम्हाला होत आहे, पण त्याच्याबरोबर वी आर गिव्हिंग अ बिग फाईट. आणि मला पक्की खात्री आहे. पण अतुलजी, नितीश कुमार यांच्यावर हा आरोप निवडणुकांमध्ये सातत्यानं झाला की जे बिहारचे लोक परराज्यात गेले होते त्यांना बिहारमध्ये आणून त्यांच्या गावी पाठवण्यात नितीश कुमार यांनी प्रचंड हलगर्जीपणा केला, आणि फटका त्याचा बसेल जर का बसला तर. मी ऑन द कॉन्ट्ररी वेगळं सांगतो. लोकांना तकलीफ झाली असं नाही की नाही झाली, पण त्याचबरोबर अनेक लोकांना, लगभग 20 लाख लोकांना आम्ही त्यांच्या गावी बरोबर सुरक्षितपणे ट्रेननी तिथे पोहोचवल्या. ती पण एक बाजू आहे. लॉकडाऊन एवढ्या लवकर झालं तर काही लोक निघाले, पण त्याच्यामध्ये लोकांनी समजलंय. आणि त्याच्याच बरोबर या निवडणुकीमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्हली विचार करतात लोक. आता महिला हा किती मोठा फॅक्टर आहे की दे आर वोटिंग मोर देन द मेल. हे का? कारण महिलाचा तिथे पंचायतमध्ये 50% महिलाला एम्पॉवरमेंट आणि महिलांसाठी एवढं काम झालेलं आहे की महिलांनी नितीश कुमारसाठी येऊन भरभरून मतं दिलेली आहेत. म्हणून आता मी तुम्हाला सांगतो, एनडीएचं जे परफॉर्मन्स आहे, इव्हन डिस्पाइट द एंटी इन्कम्बन्सी, आज सगळ्यांना अतुलजी, पण असं देखील म्हटलं जातं की बिहारमध्ये, म्हणजे खास करून महिलांच्या मतदानाचा मुद्दा आधी देखील आम्ही काही मान्यवरांना विचारला होता, त्यांचं असं म्हणणं होतं की बिहारमधल्या आतापर्यंतचं समाजकारण जर आपण बघितलं तर कुटुंबातला प्रमुख किंवा कुटुंब ज्यांना मतदान करतं त्यांचा कल, म्हणजे महिलांचा कल त्याच दिशेनं असतो, असं त्यांचं म्हणणं होतं. याबरोबरच आणखीन एक प्रश्न की तेजस्वींच्या नेतृत्वात बिहारमध्ये मंगलराज सुरू होईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय, त्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया त्यावर देखील ऐकायची आहे. आता संजय राऊतींचं बद्दल मी ते काय बोलणार नाही. मंगल काय चाललंय आपल्या सगळ्यांना माहितीये, पण जंगलराज होतं हे तर निश्चित आहे. 15 वर्ष ज्याप्रमाणे लालूचं, आणि का काढून टाकला फोटो लालू प्रसाद यादवनी, जर का चांगलं राज्य दिलं 15 वर्षाचं जंगलराज, पण आता 15 वर्ष गेली तर तुमचंच सरकार आहे ना बिहारमध्ये, नितीश कुमार यांचंच सरकार आहे, कुठे दुसरं सरकार आहे बिहारमध्ये. बरं, ठीक आहे. श्रीमंत माने सुद्धा आपल्यासोबत आहेत. माने सर, ही फार गंमत वाटते की एकीकडे भाजप म्हणतं जंगलराज, पण गेली 15 वर्ष तर नितीश कुमारांचंच राज्य आहे, त्याच्यातले 10 वर्ष भाजप आहे नितीश कुमारांबरोबर, मग कसलं जंगलराज? नाही मिलिंद, मगाशी मी ज्या युवा मतदारांच्या बद्दल, तरुण मतदारांच्या बद्दल जे बोलत होतो, तर तो फोकस्ड, त्या स्वतःच्या व्यवहारी स्वरूपाचं अशा पद्धतीचं जे बोलत होतो, तर तो फॅक्टर याच्याशी संबंधित आहे. आणि तो जो फॅक्टर आहे तो, हे जी 15 वर्ष आहेत, हे 2005 मध्ये पहिल्यांदा जेव्हा नितीश कुमार सत्तेवरती आले, नोव्हेंबर 2005 मध्ये, कारण फेब्रुवारीमध्ये त्रिशंकू होते आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या होत्या, तर तेव्हा जे 5 वर्षाचे होते ते आताचे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत, किंवा 4 वर्षाचे होते ते आता फर्स्ट टाइम वोटर्स आहेत. आणि त्यामुळं त्यांनी ते प्रत्यक्ष जंगलराजचा अनुभव घेतलेला नाही आहे. आणि तुम्ही किती वर्ष, म्हणजे 15 वर्ष तुम्ही
सत्ता गाजवल्यानंतर पुन्हा पुन्हा जंगलराजचं कधी काढणार आहात, किती दिवस आणखी तुम्ही ते चालवणार आहात? आणि हा जो मुद्दा आहे हा तेजस्वी यादवनी ज्या पद्धतीचा एम्प्लॉयमेंटचा 10 लाख नोकऱ्यांच्या संदर्भातली जे एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये हा जंगलराजचा मुद्दा डेफिनेटली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला. आणि त्याच्यामुळं एक तरुणांच्या मध्ये असं झालं की आता ठीक आहे, ते मागं झालेलं असेल. जसं तुम्ही प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला ते सोडा आणि पुढे चाला अशा पद्धतीचा आपण मेसेज देत असतो किंवा प्रत्येक निवडणूक देते त्या बाय डिफॉल्ट. तर ते असताना आत्ताच्या प्रशासनावरती, आत्ताच्या सुशासनावरती न बोलता, आणि हे जो आत्ता जो आपले भाजपचे प्रवक्ते सांगत होते की स्थलांतरित मजुरांचा अतुल शाह, तर ते स्थलांतरित मजुरांची खूप काळजी घेतली असं जे सांगितलं होतं, ते त्या गरीब लोकांची, त्या दुबळ्या लोकांची आपण या पद्धतीनं त्याचं तसं नाही विचार करू शकत. प्रचंड हाल झाले. आता त्यावेळेला मी नाशिकला होतो, तुम्हाला माहित आहे आपण की त्या पद्धतीनं पायी जाणाऱ्या लोकांचे ज्या पद्धतीचे हाल झाले आणि खूप उशिरा जाग आली. आणि नितीश कुमारांवरची सगळ्यात महत्त्वाचा आरोप असा होता की बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांना ते राज्यात एंट्री द्यायला सुद्धा तयार नव्हते. नाही, उत्तर प्रदेशात पण तसंच झालं होतं, पण बिहारमध्येही तसंच झालं होतं. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. उत्तर प्रदेशात पण तसंच झालं होतं. महाराष्ट्रात गेलेल्या गाड्या तिथे बिहारच्या बॉर्डरवर थांबलेल्या आहे, आपण सगळ्यांनी बघितलेत. एक प्रश्न तुम्हाला आणि मग तोच प्रश्न अतुल शाह यांच्याकडे सगळ्यांनी बघितलेला आहे. पण अतुल शाह, तुमच्याकरता सुद्धा हा प्रश्न महत्वाचा आहे. माने सर, तुम्हाला असं वाटतं की साधारणपणे भाजपची केंद्रातली आणि राज्यातली रणनीती अशी राहते की भाजप लढाई कुठे खेळायची, कशी खेळायची आणि त्याच्यातले मुद्दे काय असतील हे भाजप तयार करतं, भाजप अन्य पक्षांना त्याच्यात खेचून आणतं. यावेळेला तेजस्वी यादवांनी स्वतः ठरवलं कुठल्या मैदानात लढाई लढायची, स्वतः ठरवलं मुद्दे काय असतील. नक्कीच भाजपचा या पद्धतीचं जे एक ज्याला आपण थॉट प्रोसेस किंवा जे थिंक टँक जो म्हणतो तो भाजपचा स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे बहुतेक सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप नॅरेटिव्ह सेट करतं. आत्ता सुद्धा करायचा प्रयत्न झाला. आत्ता अगदी शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीनं पुलवामाचा विषय निघाला, ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये फटाक्यांचा विषय निघाला, आत्ता सुद्धा तो त्या पद्धतीनं न्यायचा प्रयत्न झाला. पण तेजस्वी यादवांचं वैशिष्ट्य असं आहे की तो जो टेम्पो आहे, पहिल्या त्यांनी विचार करा 243 मतदारसंघ आहेत बिहारमध्ये आणि त्यांनी 251 सभा घेतल्यात. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी सभा घेतल्या. आणि तो जो तिन्ही टप्प्यांमधला जो टेम्पो आहे तो टेम्पो टिकवून ठेवला. हे जास्त महत्वाचं नॅरेटिव्ह तेजस्वी यादवनी सेट केलं हे तर नक्की आहे. असेच माने सर, अगदी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आणि त्याच्यानंतर एक ब्रेक घेतोय. असं वाटतं का की या सगळ्या निवडणुकांमधला म्हणजे सत्तांतरामधला एक व्हॅक्यूम होता आणि तो व्हॅक्यूम भरण्याचा प्रयत्न तेजस्वी यादव यांच्यासारख्या तरुण नेतृत्वानं या निवडणुकांमध्ये केला? तेजस्वी यादवनी जो शेवटच्या त्याच्या प्रचार संपल्यानंतरचं जे वाक्य वापरलं ते तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांनी असं सांगितलं की एज इज विथ मी. त्यांनी आज ते मुख्यमंत्री होतील की नाही सांगता येत नाही, आता ते संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. आज समजा जरी मुख्यमंत्री नाही झाले तर एक गोष्ट संपूर्ण देशाच्या दृष्टीनं सामान्य माणसाच्या जगण्या मरण्याचे प्रश्न निवडणुकीत ऐरणीवरती आणले जाऊ शकतात, त्याच्यावरती निवडणूक लढली जाऊ शकते, त्याच्यावरती नॅरेटिव्ह सेट केलं जाऊ शकतं. हा जो एक उदाहरण, हे जे एक चांगलं एक ऍक्शन यांनी तेजस्वी यादवनी जे एक उदाहरण आपल्या समोर ठेवलंय ते जास्त महत्वाचं आहे आणि ते लोकांच्या शिक्षणाशी, नोकऱ्यांशी, उपजीविकेशी संबंधित आहे आणि सगळ्यांशी जोडलं गेलं. त्याचा माने सर, आपण ही चर्चा सुरूच ठेवणार आहोत. बिहारचा बिग बॉस कोण हे पुढच्या काही तासांमध्ये कळेल. आत्ताचे जे कल आहेत त्यानुसार एनडीए आणि महागठबंधनमध्ये सर्वार्थानं म्हणजे ज्याला काटेकी टक्कर म्हणतात ना रेणुका, ते शब्दशः या आकड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एनडीए 118 आणि महागठबंधन 112. एक ब्रेक घेऊन आपण परत येणार आहोत आणि खात्री आहे की आकडे पुन्हा एकदा बदललेले असणार. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत श्रीमंत माने आहेत, ज्येष्ठ पत्रकार. सुनील चावके आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत आणि तसंच अतुल शाह आहेत, भाजपचे प्रवक्ते आणि नेते. तसंच प्रवीण दरेकर पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत भाजपचे नेते सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत. आणि बिहारचा बिग बॉस कोण आपण पाहतो आहोत. न्यूज 18 लोकमतवर 125-109 काटेकी टक्कर एनडीए आणि महागठबंधनमध्ये. आणि सुरुवातीला जातोय चावके सर आता आपल्या सोबत आहेत. सर, बिहारमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळते आणि राजधानीतून काय अपडेट्स मिळत आहेत? कारण आज फैसला बिहार होतोय, कुणाचं सरकार येईल असं वाटलंय? दिल्लीमध्ये काय चर्चा? कारण सगळे एक्झिट पोलचा जर ट्रेंड बघितला तर तो राष्ट्रीय जनता दलाच्या आणि महागठबंधनच्या बाजूने होता, पण त्याच्या विपरीत हे सगळे ट्रेंड्स आणि निकाल येतात आहे. तर
हा एक प्रकारचा आश्चर्यकारक म्हणजे एक अपेक्षा होती की महागठबंधनच जिंकेल, पण त्याच्या विपरीत सगळं आतापर्यंत जे आकडे आलेले आहेत ते विपरीत दिसतात आहेत. आणि यात निश्चितपणे आता भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडच्या आघाडीला बहुमत मिळते आहे असं दिसते आहे. तर हा एक म्हणजे धक्का देणारा जो अपेक्षा होती दिल्लीमध्ये की महागठबंधन जिंकेल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं आघाडी जिंकेल अशी जी परिस्थिती होती तशी राहिलेली दिसत नाहीये. एक अगदी काही क्षणांचा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर बिहारचा बिग बॉस कोण या संदर्भातली चर्चा सुरूच राहील. एनडीए 124, महागठबंधन 110. सकाळपेक्षा आकडे बदलले. पारडं सध्या एनडीएच्या बाजूने झुकलेलं दिसतंय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतनी. या क्षणाचे बदललेले आकडे घेऊन बिहारचा बिग बॉस कोण हे आम्ही तुम्हाला सांगतोय, कारण आकडे झपाट्यानं बदलले आहेत. एनडीए 124, महागठबंधन 110. बिहारमधल्या 243 विधानसभेच्या जागांमध्ये बिहारच्या विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा आहे 122 आणि जे कल आत्तापर्यंत हाती आलेले आहेत त्यात एनडीएनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे. अर्थात हे कल आहेत, हे निकाल नाहीत, पण याच प्रकारचे ट्रेंड जर का कायम राहिले तर एनडीए बहुमत मिळवू शकतं. रेणुका, या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आपण देत राहणार आहोत. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.